की गाईच्या डोक्यामध्ये जर हे बसलं की धार झाल्यावर मला खायला मिळतंय, तर गाईला घाई होईल की बाबा कधी दूध काढतोय आणि मला खायला घालतो. त्यामुळे पाना मोठा सोडेल, सळसळून सोडेल की ज्या योगे दूध पटकन आपल्याला काढता येईल. दूध व्यवसायामध्ये प्रॉफिट कमवायसाठी आपल्या बारीक सारीक चुका टाळायच्या आहेत. मी आज बोलणार आहे चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे या हिशोबाने बोलणार. लक्षात घ्या, चारा घालायची वेळ, चारा कोणत्या पद्धतीचा घालायला पाहिजे. आपण बहुतांशी शेतकरी मंडळी संध्याकाळचा जेव्हा धार काढायच्या अगोदर खायला घालतो, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण लक्षात घ्या, जेवल्यानंतर आपण पळत नाही. कारण पोटाकडे रक्तपुरवठा चालू झाला, पळायला गेला तर पाय पण म्हणणार मला रक्तपुरवठा पाहिजे. दोघांकडे अर्धवट गेला तर पोट तुमचं डंबरतं म्हणतो आपण ग्रामीण भाषेत. सेम कथा गाईच्या बाबतीत आहे की तुम्ही अगोदर जर खायला घातलं तर गाईच्या पोटाकडे रक्तपुरवठा जाईल, कासेकडे येणार नाही. त्यामुळं पाना लहान सुटतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे धारेनंतरच खायला घातलं गेलं पाहिजे, हा नियम करा. धारेनंतर खायला घालायचे फायदे काय? जर हाताने धार काढत असाल तर अर्ध्या ते पाऊण तासात साडाची भोकं मिटून जातात. मशीननं जर धार काढत असाल तर कमीत कमी 2 तास उघडी राहतात. आता धारेनंतर खायला घातलं तर खायच्या निमित्तानं गाय उभी राहील आणि तुम्ही मास्टायटिस पासून रोकथाम करू शकाल. हा पहिला फायदा. दुसरा फायदा काय की गाईच्या डोक्यामध्ये जर हे बसलं की धार झाल्यावर मला खायला मिळतंय, तर गाईला घाई होईल की बाबा कधी दूध काढतोय आणि मला खायला घालतो. त्यामुळे पाना मोठा सोडेल, सळसळून सोडेल की ज्या योगे दूध पटकन आपल्याला काढता येईल. पाना मोठा सुटल्यामुळं काशीतलं पूर्ण भांडं मोकळं होईल की ज्या योगे शेवटचं जे फॅटचं दूध आहे ते सुद्धा किटलीत आल्यामुळं आपली फॅट वाढून जाईल. धारेनंतर खायला घालायचा सगळ्यात मोठा पैशाच्या दृष्टीनं फायदा असा की फॅट 3 ते 4 पॉईंटनं फॅट वाढून जाते.